महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेचं मन हेलावलं एवढी क्रूर हत्या स्वर्गीय संतोष देशमुख यांची झालेली आहे। या राज्याचा मंत्री धनंजय मुंडे हा प्रमुख सूत्रधार आहे। हे कटकारस्थान सरकार रचतंय, सरकारवर आमचा आरोप आहे, नाहीतर धनंजय मुंडेला महाराष्ट्रात फिरू देणार नाही। बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून त्वरित फाशी देण्यात यावी। यामध्ये धनंजय मुंडे यांना प्रमुख आरोपी करून त्यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करावा, त्यांची आमदारकी रद्द करावी, अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे। मंगळवारी सायंकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने तोंडावर काळी फीत बांधून मूक व धरणे आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला। देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत सकल मराठा समाज हा कायम आंदोलन करत राहील याची सरकारने दखल घ्यावी, अन्यथा येणाऱ्या काळात सकल मराठा समाजाच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले। महाराष्ट्राचं मन आज निशब्द आहे। तमाम महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेचं मन हेलावलं एवढी क्रूर हत्या स्वर्गीय संतोष देशमुख यांची झालेली आहे। या हत्येमध्ये या राज्याचा मंत्री धनंजय मुंडे हा प्रमुख सूत्रधार आहे आणि त्याचा आज राजीनामा घेतलाय। म्हणजे आरोपपत्र कोर्टात गेल्यावर हे कटकारस्थान सरकार रचतंय, सरकारवर आमचा आरोप आहे, नाहीतर धनंजय मुंडेला महाराष्ट्रात फिरू देणार नाही। जोपर्यंत त्याला 302 चा प्रमुख आरोपी करणार नाही तोपर्यंत त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही। सरकारला विनंती आहे, लोकांच्या भावना तीव्र आहेत, तुम्ही समजून घ्या आम्ही मुक्का करतोय। सरकारला आव्हान आहे, जोपर्यंत धनंजय मुंडे या हत्याकांडातला प्रमुख आरोपी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही। हे आंदोलनाची सुरुवात आज मूक आंदोलनाला आहे। आज बीड बंद आहे, उद्या लातूर बंद आहे। अशी वेळ महाराष्ट्रात येऊ नये। सरकारने लवकरात लवकर त्याची आमदारकी रद्द करावी व त्याला 302 हत्याकांडातला प्रमुख आरोपी करावे अशी सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याची मागणी आहे। धनंजय मुंडे यांनी जो मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे त्यात त्यांनी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आरोग्याचं कारण आहे का काय ते, त्याला मस्ती आहे, त्याची मगरूरची भाषा आहे। आरोग्याचं कारण आहे, मीडियाच्या बांधवांना तुम्ही विचारा, हे तुम्ही विकरण सगळं प्रकरण तसंच लावलंय म्हणून त्या गरीब कुटुंबाला न्याय मिळतंय। मीडिया तेवढीच महत्त्वाचा रोल आहे आणि म्हणतंय का आता माझ्या आरोग्याचं कारण आहे। कालचे त्याच्या ट्विटरवरचे फोटो बघा, तो सभागृहात चालतो आणि त्याचं आरोग्याचं कारण आहे का? माझी विनंती आहे सरकारला, अजूनही वेळ गेलेली नाही आहे। महाराष्ट्रातल्या घराघरातल्या महिलांचं, स्त्रियांचं, तमाम युवकांचं हे मन हेलावलंय। एवढं तीव्र घोर हत्याकांड कोणीच बघितलेलं नाही आहे आणि ह्याचा तीव्र शब्दात धिक्कार सगळ्या महाराष्ट्रातून होत आहे, सोलापूर शहरातून पण होत आहे। मुक्का आंदोलन करता यापुढील भूमिका मराठा समाजाची कशा प्रकारे काय असेल भूमिका? स्पष्ट आहे, प्रमुख आरोपी या हत्याकांडातला हा धनंजय मुंडे आहे। त्याची आमदारकी रद्द करून त्याला तातडीने या हत्याकांडातला प्रमुख आरोपी करून पुरवणी आरोपपत्र दाखल करा। आता जरी आरोपपत्र कोर्टात गेलं असलं तरी सरकारला देता येतंय, पुरवणी आरोपपत्र दाखल करा। धनंजय मुंडे या कटाचा प्रमुख सूत्रधार आहे, त्याला कसले परिस्थितीत लवकरात लवकर अटक करा। सकल मराठा समाज धनंजय मुंडेला महाराष्ट्रात फिरू देणार नाही। 3 महीने हो गया, इंसानियत का खून हो गया। ये किसी का बेटा था, किसी का बाप था, हम सब का किसी का भाई था। ये इंसानियत का खून हुआ है। जो इसके अंदर धनंजय मुंडे का सबसे बड़ा रोल है। इसको 302 का कलम लगना चाहिए और फांसी की शिक्षा होना चाहिए। इंसानियत के लिए हम सभी जाति धर्म के लोग इंशाअल्लाह कंधे को कंधा लगाकर हर आंदोलन में ठहरेंगे और जब तक इंसानियत को इंसाफ नहीं मिलता हम ये लड़ा लड़ेंगे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय जिजाऊ, जय शिवराय। संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर 3 महिन्यानंतर मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला आहे। हा राजीनामा दिलेला नसून काल जे फोटो व्हिडिओ व्हायरल झाले, ज्या प्रकारचे अमानुष कृत्य महाराष्ट्रातील जनतेसमोर आलं, त्यानंतर धनंजय मुंडेला राजीनामा द्यायला या महाराष्ट्रातील जनतेनं भाग पाडलं आहे। हा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या लढ्याचं यश आहे। कुठल्याही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यामुळं धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलेला नाही आणि आजच्या राजीनाम्यामध्ये ज्या पद्धतीची भाषा त्यांनी वापरली आहे ती मगदुरीचे, मस्तवालपणाचे, क्रूर, नालायक, नीच
हैवान या शब्दालाही लाज वाटेल अशा पद्धतीने ती हत्या झालेली आहे। आणि हत्या आणि बीडमधील एकूणच गुन्हेगारीचा आश्रयदाता धनंजय मुंडे, संपूर्ण जगामध्ये महाराष्ट्राची बदनामी हा धनंजय मुंडेमुळे होत आहे। असा माणूस राजकारणात समाजात वावरायच्या लायकीचा नाही आहे। याची राजीनामा देण्याऐवजी त्याला मंत्रिमंडळातून लाथ मारून हाकलून देणं मुख्यमंत्र्यांना शोभलं असतं। आताही वेळ गेलेली नाही, त्याची आमदारकी रद्द करा, त्याच्यावर 302चा गुन्हा दाखल करा आणि यापुढं अशा पद्धतीचं कृत्य करायला कुणीही दजावणार नाही। अशा पद्धतीने या फास्ट ट्रॅकमध्ये खटला चालवून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशा सगळ्या लोकांची मागणी आहे। आरोपी कुठल्या जातीचे आहेत आणि संतोष देशमुख कुठल्या जातीचा आहे यापेक्षा देखील जास्त महत्त्वाचा हा माणुसकीवर झालेला हल्ला आहे। मानवतेला काळीमा फासणारी गोष्ट आहे। संतोष देशमुख ज्या लोकांसाठी भांडायला गेले होते ते लोक दलित समाजातील होते। मानवतेसाठी संतोष देशमुखांनी दिलेला हा लढा आहे। ज्याच्यामध्ये माणुसकी शिल्लक आहे अशा प्रत्येकानं रस्त्यावर उतरून आवाज उठवण्याची ही वेळ आहे। महाराष्ट्रातील आज तुम्ही अंदाज घेतला तर महाराष्ट्रातील प्रत्येक सर्वसामान्य माणूस आज अस्वस्थ आहे। ही वेळ आज सरपंचावर आली आहे, उद्या आपल्या सगळ्यावर येऊ शकते। सत्तेचा हा माज उतरवण्यासाठी मराठा समाज तर कायम लढाऊ मावळ्याच्या भूमिकेत आहेच, पण सर्वसामान्य माणसं देखील आता रस्त्यावर उतरतील आणि येणाऱ्या काळामध्ये जर सरकारने योग्य भूमिका घेतली नाही तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सगळ्याच मंत्र्याला लोक सडोकी पुढे करून सोडल्याशिवाय राहणार नाहीत। आज बीड बंद आहे, उद्या लातूर बंद असेल, सोलापुरात असं काय बंदचा हाक वगैरे काय आहे? सोलापुरात बंद करायचं का नाही हे सगळेजण मिळून ठरवतील। मात्र अशा पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं महाराष्ट्र बंद होणार असेल तर ती सरकारला लाजिरवाणी गोष्ट आहे। महाराष्ट्र बंद पाडायचा किंवा सुरू ठेवायचा हे सर्वस्वी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्या हातात आहे। सगळ्याच गोष्टी लोकांनी करण्यापेक्षा त्यांना लोकांनी निवडून दिले, थोडी जरी लाज यांच्यामध्ये शिल्लक असेल तर महाराष्ट्रीयन जनतेचा आवाज लक्षात घेऊन त्यांनी योग्य ती पावलं उचलली पाहिजेत।